डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. काय होतंय आपण हे पिल्लू इकडे 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 वरती काय झालं? माईक एवढा आहेस तू? काय ह्याचं नाव रायनो काय? राहू दे. बोलताना सुरुवात केली म्हणजे चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साजरी व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृत सगळे विषय या सगळ्या विषयांवर मूळ विषय बाजूला पडतात. दरवर्षी पाऊस, दरवर्षी तेच गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषयामध्ये हे विषय मूळ मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात. कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत. ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर हे वाद होणारच नाहीत. हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी. मला एक गोष्ट कळली नाही, तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही. आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत, ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो. आता 2 दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात. या सगळ्या सरकारने ना इथे हा बंगला आहे माहिती आहे, इथे पांढरा बंगला आहे माहिती आहे, सेनापती बापटाच्या पुतळ्याच्या मागे. तो मोडकांचा बंगला आहे. ते इंजिनियर मोडक, त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे. हे माहीम, दादर, वडाळा, हिंदू कॉलनी, परळ, नायगाव, हे सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात. त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे. ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत ना. आणि मला प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार, बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.